चला बघूया। हॅलो गाईज, तर आम्ही आलेलो आहे घरी आणि घरी आलो म्हणजे हा आजचा नेक्स्ट डे आहे आणि काल आम्ही इफ्तार पार्टीसाठी गेलो होतो। तर मला जास्त काही शूट करता आलं नाही कारण सगळे खूप मस्ती मजाक चालू होती आणि सगळे फ्रेंड्स खूप दिवसांनी भेटलेले त्याच्यामुळे। तर म्हणलं तो व्लॉग माझा तिथेच अर्धा राहिला, तर आता चला म्हणलं नेक्स्ट व्लॉग आता इथून पुढे जो आहे तो व्लॉग कंटिन्यू करूया। तर आज मी इफ्तारसाठी बनवणार आहे क्रिस्पी थ्रेड चिकन। खूप सोपी आणि इझी रेसिपी आहे, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी आणि तुम्ही पण बघा की किती छान अशी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि खरंच छान। मी पण फर्स्ट टाइम बनवणार आहे त्याच्यामुळे म्हणलं मी जास्त क्वांटिटीमध्ये चिकन पण घेतलेलं नाही आहे आणि खूप मोठे मोठे जे स्लाइसेस आहेत ते पण करणार नाही आहे। तर चला आपण आधी थोडंसं, कारण फर्स्ट टाइम मी ट्राय करते त्याच्यामुळे म्हणलं वेस्ट नको जायला म्हणून मी थोडंसंच बनवणार आहे। तर चला माझ्यासोबत कनेक्टेड राहा, आपण बघूया की मला फर्स्ट टाइम ट्राय करते मी ती क्रिस्पी चिकन, थ्रेड क्रिस्पी चिकन। यूट्यूबवर म्हणजे शॉर्ट्समध्ये वगैरे मी बघितली होती, तर म्हणलं चला आज फर्स्ट टाइम ट्राय करूया म्हणून मी शेवटपर्यंत बघा, आपण बघूया की क्रिस्पी थ्रेड चिकनची रेसिपी। मी इथे चिकनचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत आणि त्याचे स्लाइसेस केलेले आहेत पातळ। तुम्ही पाहिजे तर मोठे मोठे पीसेस घेऊ शकता, जे बोनलेस येतं त्याचे मोठे पीसेस घेऊन त्याची पातळ अशी एक लेयर कट करून घ्यायच्या लेयर्समध्ये पातळ, म्हणजे ते छान क्रिस्पी बनतं आणि शिजतं पण पटकन। तर आता इथे मी छोट्या क्वांटिटीमध्ये करत होते त्यामुळे मी छोटे छोटे पीस केले होते। तर इथे मी सगळं चिकन घेतलेलं आहे आणि त्याचे छान अशा पातळ स्लाइसेस कट करून घेतल्या आहेत। आता त्या स्लाइसेसमध्ये मी टाकणार आहे सर्वात आधी मिरची पावडर, त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट, काळी मिरी आणि तुम्ही तुमच्या आवडीने त्याच्यामध्ये दही टाकू शकता, ते ऑप्शनल आहे। मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि दही ऑप्शनल आहे कारण मी लिंबू टाकला होता त्यामुळे मी दही टाकलं नाही त्याच्यामध्ये। त्याचबरोबर आता मी टाकलं आहे कॉर्नफ्लॉरचं पीठ आणि आता एक अंड फोडून मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि ते सगळं छान मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास ठेवणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त त्याच्यामध्ये करू शकता। मी त्याच्यानंतर चाट मसाला पण थोडासा टेस्ट येण्यासाठी त्याच्यामध्ये ॲड केला होता। तर आता हे सगळं बॅटर, आता हे जे आहे ते सगळं छान मी मॅरिनेट करून एक अर्धा तास ठेवून दिलं होतं आणि ते खूप छान प्रकारे मॅरिनेट झालं होतं, इथे तुम्ही बघू शकता ते झालं होतं मॅरिनेट। आता जे आपल्याकडे समोसेचे स्लाइसेस, समोसा पट्टी जी मिळते समोसा बनवण्यासाठी, तर ती पट्टी मी घेतली होती, 2-3 पट्ट्या घेतल्या होत्या मी त्याच्या आणि त्या अशा कट करून घेतल्या होत्या, थोड्या लांब म्हणजे थोड्या जास्त मोठ्या पण आणि बारीक पण अशा कट करून घेतल्या होत्या आणि ते चिकनचे पीस त्याच्यामध्ये त्या स्लाइसला लावून, त्या ज्या कट केलेल्या थ्रेड्सला लावून ते फ्राय केले। चिकनचे पीस मस्त गोल्डन असे छान फ्राय केले आणि तो वरचं जे समोसाचं जे पट्टीचं जे क्रिस्पीनेस होता ना तो त्याच्यामध्ये परफेक्ट लागत होता। तर इथे असं ते डीप करून छान असे मी सगळे फ्राय करून घेतलेले आहेत। बघा किती सोपी आणि इझी रेसिपी आहे, जास्त काहीच मेहनत नाही आहे। तर असे मी सगळे बनवून घेतले, गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचे छान आणि थोडासा बारीक गॅसवर चिकन फ्राय करायचं, अदरवाईज ते चिकन आतलं शिजणार नाही। त्यामुळे एक थोडा आधी बारीक गॅसवर शिजवायचं आणि मग थोडंसं मीडियम गॅसवर त्याला म्हणजे जे वरची लेअर गोल्डन होऊन द्यायची। जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर ते वरची लेअर पटकन गोल्डन होईल आणि आतलं चिकन शिजणार नाही। त्यामुळे मीडियम गॅसवर हे सगळं चिकन थ्रेड फ्राय करून घ्या तुम्ही। तर इथे मी छान असे सगळे फ्राय करून घेतले, तुम्ही बघू शकता खूप मस्त असे हे झाले होते, गोल्डन कलर आला होता आणि खूप छान लागत होते, टेस्टी लागत होते। तर आपले रेडी झालेले आहेत खाण्यासाठी क्रिस्पी चिकन थ्रेड, खरंच ते क्रिस्पी लागत होते। नक्की ट्राय करा रेसिपी, खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे। इथे मी छोटे केले होते त्यामुळे ते छोटे छोटे दिसत होते, तुम्ही मोठी लेअर घेऊन मोठे स्लाइस घेऊनही करू शकता, तुमची एकदम हॉटेलसारखी दिसेल, म्हणजे बाहेर जे मिळतात तशासारखी दिसेल।
हॅलो गाईज, तर मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर केली आत्ता, क्रिस्पी थ्रेड चिकनची, आणि खूप छान झाले होते. मी फर्स्ट टाईम ट्राय केले आणि खरंच घरात सगळ्यांना खूप आवडले. सॉफ्टीने तर ऑलरेडी फरमाईश टाकले की मम्मी अजून बनव, तिला खूप आवडले. सॉफ्टी इवन मायशूने पण खाल्ले आणि खूप छान. आतले चिकन जे होते ते खूप सॉफ्ट राहिले होते आणि बाहेरची जी लेअर होती ती छान अशी क्रिस्पी झाली होती. तर आमच्या घरात तर रेसिपी सगळ्यांना खूप आवडली आणि मी तुमच्यासोबत पूर्ण रेसिपी शेअर केली आहे. तुम्हाला जर शॉर्टमध्ये पण जर बघायची असेल तर इन्स्टावर प्रेस किचन म्हणून माझी आय डी आहे, तर तिथे तुम्हाला एक रील पण बघायला भेटेल. सगळे जे रेसिपी ब्लॉग आहेत त्याचे रील्स पण मी तिथे अपलोड करते प्रेस किचनमध्ये. तर तुम्हाला फक्त झटपट जर रील बघायचं असेल तर नक्की तिकडे जाऊन रील बघा. तिकडे पण सबस्क्राईब करा, ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि दॅट्स इट. तर हा होता आजचा व्हिडिओ आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवला, तर म्हणलं रेसिपी शेअर करावी. आणि छान अशी नवीन काहीतरी मी ट्राय केलं फर्स्ट टाईम आणि ते खरंच खूप छान झालं आणि लागत पण टेस्टी होतं. तर चला आता नेक्स्ट टाईम आपण त्याचंच काहीतरी छान असं अजून एडिटेड व्हर्जन बनवूया. तर चला, हा व्लॉग मी इथेच थांबवते आणि तुम्हाला भेटते एक नवीन व्लॉगमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू एक छान छान नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.